हे मदिना जयात मधले शॉप आहेत सगळे गोल्डचे. खूप जण मला विचारतात इकडे गोल्डचा रेट काय आहे, तर रेटचा मी फोटो काढला आहे. रेट इकडे ऑलमोस्ट सेमच आहे, काही एवढा डिफरन्स नाही आहे, थोडाफारच डिफरन्स आहे. एक काहीतरी 1000-2000चा फक्त डिफरन्स असेल. हे मदिना जयात मॉल आहे, तिथे एक सेक्शन आहे. तिथे त्या सेक्शनमध्ये सगळे गोल्ड्सचे शॉप आहेत. हा पूर्ण एरियाच या साईडचा या लोकांनी फक्त गोल्डवाल्यांना दिला आहे, जेणेकरून त्या लोकांचे फक्त शॉप्स आहेत. कुठेही सगळीकडे म्हणजे हा पूर्ण एक एरिया, मॉलची एक साईड पूर्ण गोल्डच्या शॉपचीच आहे. मस्त मस्त डिझाईन्स आहेत, पण प्राईजमध्ये काय एवढी कमी नाही आहे. जेवढी इंडियाला प्राईज आहे तीच प्राईज. बघू शकता तुम्ही, डिझाईन्स एकदम छान छान आहेत, पण स्वस्त नाही आहे. बघा थोडे मोठे मोठे ज्वेलरीज आहेत. आपल्या इकडे इंडियामध्ये एवढं कोणी मोठे मोठे ज्वेलरीज आय डोंट थिंक सो कोणी घालत असेल, पण काही लोकांना आवड असते गोल्डची, सो ते घालतात. बघू शकता त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत हातापर्यंत एवढे मोठे मोठे एक्सेसरीज आहेत. खालचा नेकलेस बघा केवढा मोठा आहे. हे बघा ज्वेलरी इज ज्वेलरी, डायमंड, गोल्ड, प्लॅटिनम. इकडे सिल्वरचे छोटे छोटे शॉप्स आहेत. सिल्वर जर तुम्हाला आवड असेल सिल्वरची तर आता आम्ही आलो आहे मदिना जयातच्या कॅफे शॉपमध्ये. इकडे फूड कोर्टमध्ये ऑलमोस्ट सगळं एम्प्टीच आहे, कोणीच नाही आहे. वीकेंड असून आराम चालू आहे, कोणी बाहेरच नाही पडत आहे. हे बघा गेम झोन बंद. आम्हाला दाखवते मी तुम्हाला, सगळं बंद आहे, बंद बंद. खूप कमी लोक बसलेत. गेम झोन पण बंद आहे. चिल्ड्रन्स लोकांचे तर आता वांदे झालेत, काय खेळायला नाही काय नाही. मॉलमध्ये आल्यानंतर बाहेर असा उन्हाळा चालू आहे. इकडे असे सगळे सेक्शन्स केलेत, त्याच्यामध्ये कमी कमी लोक लांब लांब बसतील. मदिना जयातच्या या मॉलमध्ये ना, मदिना जयातच्या बऱ्याच असे इंडियन गोष्टी खूप आहेत. म्हणजे इंडियन शॉपिंगसाठी, लेडीजसाठी शॉपिंगला, किंवा मग लहान मुलांसाठी इंडियन गोष्टी खूप मिळतात इकडे. ड्रेसेस वगैरे, इकडे परफ्युम्स बरेच मिळतात. आणि हा खूप जुना मॉल आहे, बिचाऱ्या मुलांची ट्रेन पण बंद आहे. आणि इकडे इंडियन गोष्टी तुम्हाला जास्त मिळतील या मॉलमध्ये, जर तुम्हाला लेडीजसाठी स्पेशली घ्यायच्या असतील तर तुम्ही इकडे येऊ शकता या मदिना जयात मॉलमध्ये. आणि स्वस्त पण मिळतात, जास्त महाग नाही मिळत. कम्पेअर टू बाकीच्या मॉलमध्ये ना इंडियन गोष्टी जास्त नाही आहेत, म्हणजे जास्त करून वेस्टर्न आहेत, पण इकडे इंडियन गोष्टी जास्त मिळतात. हे बघा टिकटॉकचं स्टँड वगैरे. हां, आणि इकडे ना मोबाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण खूप मिळतात. म्हणजे मोबाईल रिलेटेड ज्या पण एक्सेसरीज असतात त्या गोष्टी खूप मिळतात इकडे. इथे इंडियन गोष्टी खूप आहेत. जर कोणी मुंबईमध्ये बँड्राला किंवा लिंकिंग रोडला वगैरे गेले असेल ना, तर त्यांना माहीत असेल, कारण की असे छोटे छोटे शॉप असतात जिथे आपल्याला स्वस्त स्वस्त गोष्टी मिळतात. तशाच इथे पण या मॉलमध्ये बऱ्याचशा अशा स्वस्त स्वस्त गोष्टी मिळतात. आणि लेडीजसाठी बरेच ऑप्शन आहेत इकडे, त्यामुळे इकडे बरीच लोक येतात. सो तुम्हाला दाखवते.
इंडियन्ससाठी किती ड्रेसेस आहेत मुलींसाठी. इंडियन कलेक्शन बरंच आहे, बरंच. हे बघा इथे खाली बघा, इथे खाली बॅग्स आहेत. एक बॅगचं सेक्शन आहे, त्याच्या मागे जे आहे ते एक्सेसरीजचं सेक्शन आहे. त्या साईडला पण आहे बँगल्स, बॅग, छोट्या मोठ्या गोष्टी. इकडे पण आहेत बघा, ग्लेअर, परफ्यूम्स, अत्तर. या साईडला एक टिकटॉकचं स्टँड, ज्या काही गोष्टी आपण मोबाईल रिलेटेड एक्सेसरीज वगैरे घेतो त्या सगळ्या इथे आहेत. इथे लेडीजसाठी, आणि ह्या खूप चीपमध्ये पण भेटतात, एकदम स्वस्त, महाग पण नाही. त्याच्यामुळे या मॉलमध्ये, मदिना जयातमध्ये तुम्ही येऊ शकता आणि बऱ्याचशा गोष्टी विकत घेऊ शकता जर तुम्ही अबुधाबीमध्ये राहत असाल तर. जर इंडियन वेअर्स, कारण बऱ्याच लेडीज लोकांनी मला कमेंट केलेले की अबुधाबीमध्ये असे इंडियन कपडे कुठे चांगले मिळतील, तर मदिना जयातच्या मॉलमध्ये मिळतात, चांगले मिळतात ड्रेसेस वगैरे. व्हरायटीज भरपूर आहेत, स्वस्त पण आहेत. इकडे मॉलमध्ये बघा, जर तुम्हाला आत जायचं असेल तर आधी हँड ग्लव्स घालायचे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. हँड ग्लव्स घातल्याशिवाय आणि तुमचं चेकिंग केल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही आहे. प्रत्येक मॉलमध्ये ना एक फिश सेंटर असतं. इकडे सगळे फिश मिळतात. बेल फिश, बाला फिश, हे ओमनवरून आलेले आहेत. इजिप्शियन, कॅटफिश, बरेच फिश आहेत इकडे. हँड ग्लव्स घालायचे इकडे आणि स्वतःच्या हाताने तुम्ही फिश चूज करायचे आणि घ्यायचे, तुम्हाला जे जे पाहिजेत ते. असं इकडे छोटं फिश मार्केटच बोलता येईल. इथे अशीच लोक हाताने घेतात फिश. कोळंबी बघा, त्या साईडला कापून ठेवलेले. मग हे लोक वेट चेक करतात आणि देतात. सॅल्मन फिश, परत बरेचसे फिश आहेत. मला आता काही फिशची नावं पण नाही माहिती. आणि इकडे भेटतात ड्राय फिश, म्हणजे सुकट, बोंबील. खूप लोक मला बोलले इकडे ड्राय फिश मिळतात का, तर इथे मिळतात ड्राय फिश. असे पॅकेट्समध्ये असतात आणि एवढे पण काही महाग नसतात. 4 दिराम 5 दिरामला असे स्वस्त मिळतात ड्राय फिश. सुकी मच्छी अशी पण स्वस्तच असते, पण ओली मच्छी थोडी महागच असते. इकडे कट करून ठेवलेले आहेत फिश. हे 800 ग्रॅम, 400 ग्रॅम, 500 ग्रॅम अशी फिश आहेत 6-7ला. सो असं हे इकडे छोटंसं फिश मार्केट. आणि त्याच्या बाजूलाच इकडे चिकन आणि बीफचं आहे सेक्शन. इकडे पण असं कापून ठेवलेलं असतं आणि तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सांगू शकता, घेऊ शकता. अदरवाईज इकडे सेक्शन आहेत. इथे सेक्शनमध्ये ऑलरेडी कापून ठेवलेलं असतं, ते तुम्हाला पाहिजे ते घ्यायचे. बीफ सेक्शन वेगळं असतं, मटन सेक्शन वेगळं असतं. हे चिकन सेक्शन आहे. असे छोटे छोटे पीसेस करून त्या लोकांनी ठेवलेले असतात. आणि प्रत्येक मॉलमध्ये ना हे वरती लिहिलं आहे ना 10 to 15, 20 दिराम, तिथे जायचं. तिकडे सगळीकडे ऑफरवाल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. हे सॉसेजेस आहेत, बर्गर वगैरे काही लोक घरी बनवतात त्याच्यासाठी. तिकडे प्रत्येक सेक्शन आहेत वेगळे वेगळे. समजा तुम्ही 800 ग्रॅम इकडे जर चिकन घेताय तर ते काहीतरी 15, 16, 17 दिरामपर्यंत मिळतं. मिक्स असतं पण ते पूर्ण असते कोंबडी. हे इकडे वेगळे वेगळे सॉसेजेस आहेत. इकडे साऊथ इंडियन गोष्टी, डोसा, परत जर तुम्हाला रोटी वगैरे काय पाहिजे असेल, पराठा वगैरे, ते इकडे सेक्शन आहे. हे आहे हॉट फूड सेक्शन. इकडे रेडीमेड असे तुम्हाला स्नॅक्स आयटम पण भेटणार, परत असे डायरेक्ट जेवायचे पदार्थ पण मिळणार. इकडे आहेत वडापाव, समोसा, इडली, डोसा. परत नॉनव्हेजमध्ये पण मिळतात, व्हेजमध्ये पण मिळतात. आणि हे स्वस्त असतात, एवढे महाग पण नसतात.
मेदूवडा वगैरे काहीतरी लुलूमध्ये पंजाबी समोसा 1 दिराम 75 म्हणजे 2 दिरामपर्यंत पकडा एक समोसा. हे सगळं तुम्ही असं रेडीमेडवालं पण खाऊ शकता. इकडे चिकन असतं, फिश असतं. हा आहे बेकरी सेक्शन, जिकडे केक, पेस्ट्री आणि हे जे पण लिहिलेलं असतं ना 10, 15, 20 हे सगळं डिस्काउंटमध्ये असतं. इकडे पिझ्झा, पास्ता ते पण छोट्या मोठ्या गोष्टी, ब्रेड, बेकरी प्रोडक्ट्स सगळीकडे असे वेगळे वेगळे सेक्शन आहेत. हे केक सेक्शन आहे. इकडे सगळे केक. इकडे अंड्यांचेच इतके प्रकार असतात ना, अंड्यांचेच म्हणजे वेगवेगळ्या ब्रांचेसकडून तर येतातच वेगवेगळ्या ठिकाणाहून. आपल्याकडे कशी देशी अंडी असतात आणि आपण एक दुसरी घेतो ती इंग्लिश अंडी असं बोलतात. पण इकडे अंड्यांचे 10 प्रकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारची अंडी आणि वेगवेगळ्या फार्ममधून येतात ती अंडी. काही मोठी असतात, काही छोटी असतात. परत आपल्या इकडे पण मिळतात मोठी अंडी, पण एवढं ह्या लोकांचं कन्फ्युजिंग असतं ना अंड्यांचं की तुम्हीच कन्फ्यूज होऊन जाल की कोणती अंडी चांगली आहेत. तर इकडे ऑफर्स पण असतात बरेच अंड्यांचे, पण अंड्यांचे प्रकार भरपूर आहेत. आणि ही एक मशीन आहे. इथे तुम्हाला जर कधी कोणत्या गोष्टीचे प्राईस टॅग नसेल तर तुम्ही इथे खाली त्याचा कोड टाकून बघू शकता की प्राईस किती आहे. ठीक आहे. मॉलमध्ये भाज्या वगैरे दाखवते. हे ॲपल फेस्टिवल चालू आहे, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे. न्यूझीलंड वगैरे इकडून ॲपल आलेत, मला मी दाखवते. हे ॲपल रॉयल गाला इटलीवरून आलेत. हे US वरून आलेत ॲपल. टर्की, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंडचे जास्त आहेत. इराण, चायनाचे पण आहेत. आणि त्याची प्राईस काय 5 दिराम, काही 7 दिराम, काही 8 दिराम असे वेगवेगळे ॲपल आलेत. इकडे साऊथ आफ्रिकावरून पेअर आलेत. ऑस्ट्रेलियावरून ऑरेंजेस आलेत. वेगवेगळ्या प्रकारचे ॲपल आहेत. रिफ्रेशिंग 4 ॲपल्स स्नॅकर्स म्हणून असे बॉक्समध्ये भेटतात. हे छोटे असे टीनमध्ये 3 छोटे ॲपल. हे ग्रीन ॲपल. हे 7-8 दिरांपर्यंत आहेत. या सगळ्या भाज्या आहेत. सुरण आले हे इंडियावरून. रेड पंपकिन ओमान. कॉलीफ्लावर इराणवरून. सगळे 8-9 दिरामचे. कोबी 5 दिराम. शेवग्याची शेंग इंडियावरून आली आहे, 14 दिरामला आहे 1 किलो. फ्रेंच बीन, गवार मला गेल्या वेळी विचारले, गवार 12 दिरामला आहे, इंडियावरून आली आहे. कैऱ्या पण आल्या आहेत इंडियावरून, 18 दिरामला 1 किलो आहेत. ह्या सगळ्या व्हेजिटेबल्स असतात ना, ह्या सगळ्या ऑर्गॅनिक सेक्शन आहे. म्हणजे इथे तुम्हाला सगळ्या पॅक करून ऑलरेडी प्राईस वगैरे सगळं फिक्स असतं, त्या भेटतात. पंपकिन्स वेगवेगळ्या कलरचे, ऑरेंज, रेड, सॉरी पंपकिन्स नाही, कॅप्सिकम. परत बऱ्याच बेबी टोमॅटोज आहेत. बेबी चेरीज, टोमॅटो चेरीज आहेत 8 दिरामला. वेगवेगळ्या भाज्या आहेत, ज्या भाज्या मोस्ट ऑफ आपण खात पण नाही. इकडे जे लोक जास्त सॅलेड्स वगैरे खातात, हे सगळं, ह्या सगळ्या भाज्या मी तरी स्पेशली घेत नाही. बेबी स्पिनॅच वगैरे हे असले लाड नसतात. सरळ एक पालकची जुडी घेते मी, बेबी स्पिनॅच वगैरे घेत नाही. इकडे सगळं आहे पालक.
कोथिंबीर इकडे 1 दिराम. तर बघा ही आपली पालक आहे, ही UAE वरून आलेली आहे, ती 1 दिरामला. आणि इकडे पण त्याच सगळ्या पंपकिन्स आहे, त्या थोड्या चांगल्या क्वालिटीच्या असतील. ह्या थोड्या ॲव्हरेज क्वालिटी, काही खराब नसते, चांगलीच असते क्वालिटी. हे जरा जास्त. पोटॅटो आलेत फ्रान्सवरून, 4 दिरामला 1 किलो आहेत. आणि हे आहेत लेबनेनवरून आलेत, हे 3 दिरामचे 1 किलो. रताळी पण आहेत ती आली आहेत इजिप्तमधून आली आहेत, आणि ही युगांडावरून आली आहेत. हे श्रीलंकेवरून आली आहेत. आलं चायनावरून आलं आहे, पीनट्स चायना. हे बेबी पोटॅटोज आपले इंडियावरून आलेत, 15 दिरामला KG आहेत. ही आपली फ्रेश टर्मरिक आहे, हळद, ही 13 दिरामला आहे. स्मॉल अरवी ही 13 दिरामला आहे, इंडियावरून आली आहे. सो ह्या सगळ्या इंडियावरून आलेल्या भाज्या आहेत. ही फळं आहेत, ही ओमानवरून आले, श्रीलंकेवरून आले, थायलंड, साऊथ आफ्रिका. इंडियावरून पायनॅपल आले, 12 दिरामला 1 किलो. आणि इंडियाच्या इकडे फळं जास्त करून बाहेरूनच येतात. हां, मला एकाने विचारलेलं लिंबू ही इंडियावरून आली आहे, 9 दिरामला 1 किलो. आणि ही लिंब आहे साऊथ आफ्रिकेची. लिंब येतं मोठी साऊथ आफ्रिकेची, 7 दिरामला 1 किलो. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, इकडे अंड्यांचेच भरपूर प्रकार आहेत, ऑर्गॅनिक अंडी आहेत. इकडे अंड्यांमध्ये इकडे क्विल्सचे एक पण खातात, ते 10 दिरामपर्यंत, 9.5 दिरामपर्यंत भेटतात, 18 अंडी. इकडे ओमेगा 3 जास्त असलेली अंडी वेगळी मिळतात, मोठी अंडी वेगळी मिळतात, मीडियम साईजची वेगळी मिळतात. आणि 10 ते 15 दिरामपर्यंत अशी आपल्याला अंडी मिळतात. इकडे 12 अंडी, 15 अंड्यांचा सेट असतो, तो 12 किंवा 15 दिरामपर्यंत. आणि 30 अंडी घेतली तर ती 18 ते 20 दिरामपर्यंत मिळतात. इकडे प्रत्येक गोष्टीचं वेगळं वेगळं सेक्शन आहे, जसे मिल्क सेक्शन आहे. सो इकडे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. म्हणजे इकडे ना सगळं मिळतं, वेगवेगळ्या देशातून मिळतं. इकडे वर्षाच्या 12 महिने आंबे असतात कैऱ्या असतात, सगळ्या वेगवेगळ्या देशातून सगळे वेगवेगळे पदार्थ येतात. सो तुम्हाला सगळ्याची प्राईज मी इंडियन करन्सीमध्ये पण सांगेलच. आणि अजून कोणत्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला जाणून घ्यायच्यात तर मला सांगा, कारण इकडे मॉलमध्ये सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट मिळतात. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. बाय.